नमस्कार. पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025ची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्वसाधारणपणे पंढरपूरमध्ये सर्वपक्षीय लोकांनी आपापले उमेदवार निवड प्रक्रिया करून, काही जणांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरून ही निवडणूक कोणत्याही प्रकारे लढवायचीच असा जणू काही ठाम निश्चय केल्याचे दिसून येत आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीच्या प्रक्रियेचा एक भागच असल्याने निवडणूक ही प्रत्येकाला लढवण्याची इच्छा जशी असते तशी तो लढवण्याचा एक लोकशाही प्रक्रियेचे संविधानिक एक अधिकार देखील आहे. माझी समस्त पंढरपूरकरांना एकच नम्र विनंती की निवडणूक लढविताना केवळ पक्षीय चिन्ह किंवा पक्षीय नेतृत्व, पक्षीय उमेदवारी या बाबतीत विचार करावा, परंतु निवडून आल्यानंतर पंढरपूरचा विकास हे एकच ध्येय समोर आपल्या मनामध्ये ठाम निश्चयाने ठेवून जास्तीत जास्त पंढरपूरचा विकास कसा साधता येईल हाच विचार करावा आणि तो विचारच सर्वसाधारण पंढरपूरकरांच्या हिताचा ठरेल. कारण 40 वर्ष आपण केवळ पंढरपूरच्या विकासावरती निवडणुका लढवित आहोत, परंतु विकास तरी होत नाही. विकासासाठीच निवडणुका असतात आणि निवडूनही यायचं असतं. याचे भान सर्वांनी ठेवून कृपया निवडणुकीमध्ये दिलेल्या वचननाम्याची पूर्तता मात्र करण्यास आपली प्रामाणिकता निश्चितपणे सार्थकी लावावी, एवढीच मी एक समाजकारणी आणि एक पंढरपूरकर म्हणून सर्वांना नम्रपणे विनंती करू इच्छितो. वंदे मातरम.